इस बार के लोकसभा चुनाव में अचलपुर विधानसभा निर्वाचन क्षेत्र के निर्दलीय विधायक बच्चू कड़ू किस प्रत्याशी को अपना समर्थन देंगे, इसको लेकर कई कयास लगाए जा रहे थे। बीते कई दिनों से सस्पेंस भी बना हुआ था, क्योंकि कुछ दिनों पहले बच्चू कड़ू ने एक प्रेस वार्ता को संबोधित करते हुए कहा था कि उनके द्वारा गठित की जाने वाली 51 सदस्यीय कमेटी समर्थन के फैसले पर निर्णय लेने वाली है। लेकिन अब बच्चू कड़ू की ओर से प्रेस वार्ता कर यह साफ कर दिया गया है कि इस बार उनकी पार्टी तटस्थ भूमिका निभाने वाली है और किसी को भी समर्थन नहीं दिया जाएगा। प्रहार संगठन के कार्यकर्ता और बच्चू कड़ू के समर्थक अपने विवेक से खुद फैसला लेकर सही उम्मीदवार चुन सकते हैं। अपनी राजनीति को साफ सुथरा रखने के लिहाज से विधायक बच्चू कड़ू ने इस चुनाव में खुद को तटस्थ रखने का निर्णय लिया है। साथ ही अपने कार्यकर्ताओं को अपने अपने स्वविवेक के आधार पर निर्णय लेने का निर्देश भी दिया है। यह जानकारी स्वयं बच्चू कड़ू ने पत्र वार्ता में दी। विधायक बच्चू कड़ू ने पत्र वार्ता के दौरान पत्रकारों के पूछे हुए सवालों के जवाब में कहा कि वह अमरावती लोकसभा में तो तटस्थ भूमिका निभाएंगे, लेकिन आने वाली 17 तारीख को वह जालना के लिए अपना रुख करेंगे। वहां पर भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष और सांसद राव साहब दानवे को हराने के लिए पुरजोर कैंपेन चलाएंगे। युतीचा माझा काही संबंध नाही आहे। निर्णय कसा राजकारणात हुशारीने घ्यावा लागतो। मी डोकं चालवून सगळ्या परिस्थिती पाहूनच निर्णय घ्यावा लागतो। आम्ही असा विचार केला होता की अर्जुन खोतकर हे पहिले मला भेटले, 2 बैठकी आमच्या झाल्या आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी स्वतः लढतो आणि तुम्ही बच्चू भाऊ प्रयत्न करू नका। ही प्रामाणिक मत आहे, याच्यात कुठलाही राजकारण नाही। पण अर्जुन खोतकरनं आम्हाला 2 महिने काहीच करायला लावलं नाही। अर्जुन खोतकरनं आम्हाला व्यवस्थित, म्हणजे आम्ही तर आता असं म्हणा का दानवेचा सगळ्यात निष्ठावंत कार्यकर्ता कोण असा तो अर्जुन खोतकर आहे आणि त्यांनी आम्हाला 1 वर्ष 2 महिने आम्हाला घुमवलं आणि शेवटी त्याने मनोमिलन केलं। नंतर मला अब्दुल सत्तार भाईचा फोन आला, म्हणजे तेरे को 2 महीने घुमाए, मेरे को 1 साल घुमाए। काँग्रेस वाल्याला 1 वर्ष घुमवलं का आम्ही काँग्रेसकडूनच उभं राहतो। आता ही राजकीय खेळी त्यांनी आमच्यासोबत खेळली, आम्ही त्याच्यात थोडंसं कमी पडलो हे आम्ही मान्य करतोय। कदाचित 2 महिने जर ही खेळी खेळल्या गेली नसती तर मग 1600-1700 गावागावात जालन्यात जाऊ प्रत्येक गावात आमचा कार्यकर्ता उभा करता आला असता आणि चांगली लढत देता आली असती। ते अजून समर्थन आम्ही देत नाही। आम्ही जो पाळन दानवेला जो पाळू शकल तो आमचा उमेदवार राहील। उन्होंने कहा कि मैं किसानों का अपमान किसी भी हालत में बर्दाश्त नहीं कर सकता और अगर आने वाले दिनों में नेताओं द्वारा किसानों के होने वाले अपमान को लेकर उन्हें सबक सिखाना और चेताना है तो फिर मौजूदा वक्त में राव साहब दानवे को सबक सिखाना बहुत ज़रूरी है। इसीलिए उन्होंने जालना लोकसभा मतदार संघ में कांग्रेस प्रत्याशी का समर्थन करने का निर्णय लिया है। अमरावतीत तरी आम्ही कोणालाच पाठिंबा देणार नाही। कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगितलं की आपण तटस्थ राहूनच ही निवडणूक केली पाहिजे। ॲज अ मतदार म्हणून, आपण कार्यकर्ता म्हणून पण नाही, एक मतदार म्हणूनच आपण या निवडणुकीला पाहू असं कार्यकर्त्यांचं जे 51 जणांची कमिटी आम्ही नेमली होती त्यामध्ये सगळ्यांचं मत असं झालेलं आहे। त्यांनी सुद्धा 100 लोकांना विचारून ही भूमिका आम्ही आता स्पष्ट केली आहे की आमचा कोणालाही पाठिंबा नाही आणि विवेक बुद्धीनं चांगल्या विचारानं लोकांनी कार्यकर्त्यांनी मतदान करावं हे आमचं मत आहे। तुम्ही स्वतःचं मत एक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी बऱ्याच लाठी चार्ज जेल भोगलेले आहे आणि असे विजय विलेकर माझं तरी व्यक्तिगत मत ते पहिल्या पसंतीचं मत म्हणून मी त्यांना मानतो। दानवे आम्ही 17 तारखेला जाणार आहोत आणि साले जे म्हटलं की शेतकऱ्याला जी जखम दिली होती, प्रचंड तूर उत्पादन होत असताना सुद्धा खरेद्या होत नव्हत्या आणि तेव्हाच आम्ही पाहतो का तूर खरेदी केल्या जाणार नाही आणि ते किती खरेदी करायची साल्यांची तूर, त्याचा वचपा आम्हाला खरं तर काढायचा आहे आणि त्याच्यासाठी मी 17 तारीख ते 21 तारखेपर्यंत मी जालन्याला आहे। किमान 15 ते 20 सभा घेऊन लोकांना अपील करणार आणि तिथे आम्ही काँग्रेसला मत मागणार आहोत। त्याची माफी पण मागतो लोकांना का नाहीला असतं। मला अजूनही थोडंसं कळू हे वाटतं ते का काँग्रेसला पंजाला कसं मत मागावं, पण दानवेनं शिव्या दिल्या, त्या शिव्यासाठी काही पण माझ्या शेतकऱ्याचा ज्यानं अपमानित केलं त्याच्यासाठी काँग्रेसला सुद्धा मत मागण्यासाठी बच्चू कडू मागं पुढं पाहणार नाही, नव्हे तर निवडून आणल्याशिवाय राहणार नाही या भूमिकेत मी आहे।